डोंबिवली स्टेशन. डोंबिवलीला उतरायचं. हां फिरून भाटूकडे एक वेगळी मजा होती. नमस्कार मित्रांनो. मावशी सांभाळत होती. सगळ्यांना सांभाळतो. सगळ्यांना आणि आज असा टाइम आलाय की ते सगळे भाऊ आता आम्ही मावशीला सांभाळतो. मावशीला सांभाळतो. वेळेत ज्याच्या मदतीला जातो ना. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो गाईज आम्ही निघालो आहे आता स्टेशनसाठी. आज आपण कुठं चाललो आहे मम्मी? मुंबईला चाललो आहे. आम्हाला मावशीला बघायला जायचं आहे. सो मावशीच्या तब्येतीमुळे मग आम्हाला भेटणंच नाही झालं. बरोबर की नाही मम्मी? सो आता चाललो आहे तिला भेटायला. हो, मावशीसाठी खाऊ वगैरे घेतलं आहे आम्ही. आणि एक बॅग आहे माझ्याकडं. बरोबर मम्मी? 7:45ची आमची ट्रेन आहे. आणि इथं 6 वाजायला फक्त 10 मिनटं बाकी आहे. 7 वाजेला? हां, 7 वाजायला 10 मिनटं. सो तेच आता आम्ही नाही 7 वाजेला. तो आम्ही स्टेशनला निघतो आहे फक्त पायदळ कॅब बुक केली आहे. चलो. आता आम्ही कारवरून उतरत होतो. पण काय झालं आहे, मी असं पायच काढत होतो तेवढ्यामध्ये मम्मीने दार लावलं आणि माझ्या पायाला लागलं. मग आता काय म्हणते, लागलं मला. मग मला लागलं आहे तर आता तू काहीतरी घेऊन दे मला. करून देतो. हां, ATM आहे इथं. चला चला चला. त्या दिवशी इथंच एक माणूस रे दादा. हां, आम्ही दोघं जण इथं उभं होतो. हां, एक माणूस आला. तो म्हणतोय मला हे खायचं आहे. हां, पप्पाने 10 रुपये दिले. हां, गेला देवा ती होती याच्याजवळ. हां, तो काय म्हणला 10 रुपयात भेटत नाही. हां, मग मी आवाज दिला. भाई म्हणलं इसको दे दो. हां. अरे बाप. कितने काय? हां, तर 40 काय म्हणलं. हां, गेलो त्याला पैसे देऊन दिले हां. आणि त्याला चाल. अरे वा वा वा. पुण्याचं काम केलं मम्मीनं. पुण्याचं काम केलं. स्टेशनला आलो. आता प्लॅटफॉर्म क्रमांक कुठं जायचं? हे कुठे गेले दोघं जण आहे? हां, या साईडला. प्रगती एक्सप्रेसनं आपण चाललो सुलसनं मावशीला भेटायला. आणि उर्मिला ताई पण सोबत आहे. हा, बरोबर की नाही? चला चला, साईडला बा, साईडला साईडला बा. काकडी ताई, काकडी ताई, काकडी ताई, गुड मॉर्निंग. हे केस बघ ना किती भारी दिसते तिथे. हे दोन केस कशाला निघले? बसलो आहे गाईस आम्ही ट्रेनमध्ये आता. हे गाईस आता आलो आहे आम्ही लोणावळ्याच्या स्टेशनला. हे बघा लोणावळा स्टेशनला आलो. बिस्किट आहे तर बिस्किट घेऊन यायचं का? बिस्किट घेऊन यायचं. अरे सुटली सुटली सुटली. उतरतच होतो आम्ही आणि चालू झाली ट्रेन. प्रवासी बसले आहे आता लोणावळ्यामधून. काहीच आता पनवेल स्टेशनला आहे. गोलमाल म्हणजे ती त्याचा डायलॉग आहे, जल्दी चलो यार पनवेल निघाला आहे. सो त्या स्टेशनला आलो आहे आता पनवेल. आता काही नाही, आम्हाला ठाण्याला उतरायचं आहे गाडी. आणि
ही कल्याणला जात नाही काही ही जास्त ही डायरेक्ट CSTला जाते. तर आम्हाला ठाण्याला उतरावं लागेल आता. पुढे काही आम्ही आता ठाण्याच्या स्टेशनला आलो आहे. आता ठाण्याच्या स्टेशनहून लोकल पकडायची आता आम्हाला डोंबिवलीची. तो चाललो आहे आता. नाश्ता करतोय गाईस. खूप भूक लागली आहे आम्हाला. तो ताईनं दाल खिचडी ऑर्डर केली आहे. हां तिकीट काढली आहे आम्ही. तर आता डोंबिवलीला जात आहे आता आम्ही गाईस. तिकीट काढली आहे आणि शनिवारमुळे गर्दी नाही आहे, पण मुंबईमध्ये गर्दी राहते. ते शनिवार राहू का कुठला पण तिकीट आपल्या गाईस. लोकलवाला ते भाऊ आहे का? ते आले. गर्दी आहे हा पप्पाजी. मुंबईमध्ये मार्च महिन्यामध्ये तेवढी गरमी आहे, तर एप्रिल मे जून त्या महिन्यामध्ये किती गरमी होत असेल. आता तर आम्हाला एवढा घाम येत आहे. मेमध्ये तर बाबा सोडूनच. मार्च महिन्यामध्ये तसं चाललं आहे गाईस कंडिशन. पण समोर कसं अजून होणार. हे बघ घाम बघ तुला. बसलो आहे गाईस लोकलमध्ये. आता आम्हाला जायचं आहे. मी पण विसरलो आता कुठला आहे. मी पण विसरलो कुठला स्टॉप आहे माझा. डोंबिवलीला उतरायचं. हां ती रोहिणी ते बघा तिथे. आई कुठे? आई त्या साईडला बस. थोड्या वेळामध्ये डोंबिवली स्टेशन. गाईस डोंबिवलीच्या स्टेशनला पोचलो आता आम्ही. हे बघा डोंबिवली स्टेशन. सो आता चला जाऊया. आता इथून कॅब नाही तर ॲटो बुक करावं लागेल आम्हाला मावशीकडे जासाठी. तू मस्त एकटी या पप्पा. तू एकटी या. एकटी बसून होती तू मस्त. मम्मी मला माहित होतं ना डोंबिवलीला उतरायचं. थकली आई. हां बाबा तूच लोकल चालवत होती ना. हां खाली 1-1.5 किलोमीटर. कैसा जब हम लोग कल्याण से पहले आए थे ना, तो पहले नारळ पाणीवाले हे पाणीवाले ना. पाणीवाले सांगतो. एक मावशीसाठी नारळ पाणी घेते आणि फ्रूट्स वगैरे समोर घ्यायचे आम्हाला. तर फ्रूट्स अवेलेबल नाही घे मम्मी. मावशीच्या अपार्टमेंटमध्ये आलो आहे. पहिले मावशी राहत होती भांडूपला, आता मावशी राहते डोंबिवलीला. तो आता आलो आहे आता पार्वती हाईट्स 10व्या फ्लोअरवर जायचं आता आम्हाला. किती लाल पडले आहे उन्हानं. हां सगळं माहिती आहे. 10व्या फ्लोअरवर आहे. त्याला शोधवलं गेलाय कुठं. नमस्कार मित्रांनो. तर आपण आहे आज माझ्याच घरात. बाजूला मम्मी. मोठी मम्मी आहे. अरे पप्पा आहे. आता बंद कर. मम्मी आहे. सगळे आहेत. हां हे बघा गाईस प्रीती. पंजाबच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिला. टफीची मालक कफी. हां दाखव. सो गाईस मावशीला भेटलो. मावशीला भेटून खूप चांगलं वाटलं गाईस. म्हणजे खूप प्रोग्रेस आहे गाईस. की मावशीचं म्हणजे तुम्हाला सांगतो गाईस काय झालं होतं. मावशीचं झालं होतं ॲक्सिडेंट गाईस. ॲक्सिडेंट पण असा झाला होता गाईस तर मी सांगू पण नाही शकतो गाईस असं झालं. बट रिकवर एवढी लवकर होत आहे मावशी. सो खूप चांगलं वाटत आहे. आणि
इसाक भाऊ ठीक आहे चालेल. फोनवर आहे इसाक भाऊ. हां मला फोन कर. हां करतो फोन. हां खूप दिवसानंतर काही इसाक आपल्या ब्लॉगमध्ये आहे. पहिला ब्लॉग कोणता होता त्या लग्नामधला ना, श्रुतीच्या लग्नामधला. खूप चांगलं वाटतं काही मला, खूप चांगलं वाटलं इसाक मला की मम्मी यार खरं बोलत आहे, हसत आहे. मी तर हसत आहे यार, खूप चांगलं वाटतं. चांगलं तर वाटतंय. लहानपणापासून माझ्या मम्मीने ह्याचा सांभाळ केलेला आहे. माझ्या प्रत्येक बहिणीचा, म्हणजे मावशीची मुलगी असेल किंवा माझी कोणाची पण लेकर असू दे, मावशीच माझ्या सांभाळत होती. मम्मीने सगळ्यांना सांभाळलं. सगळ्यांना आणि आज असा टाइम आला की ते सगळे भाऊ आता आम्ही मावशीला एकजूट झालेत, सांभाळतोय. तर मावशीला सांभाळतोय. ही युनिटी असते, एकत्र असते. एकत्र असते. एकत्रपणा हाच असतो की आपण वाईट वेळेत ज्याच्या मदतीला जातो ना. काही रे बघा, ही जी स्माईल आहे ना, काय सांगू काही, ज्या वेळेस आलो होतो ना मी, आम्ही हसलोच नाही. हसणं काय सांगू आता, चांगलं वाटतंय. बरं वाटतंय चांगलं. सगळेजण आलेत, एक आपुलकी असते आणि ती आपुलकी जोपासायची कशी आपल्या हातात असतं. फॅमिली कोणच नाही, कोण कोणाच्या कामाला येत नाही. मित्र वगैरे सगळे बघितले, आपले तर आपले असतात काही. आपले ते आपले असतात. चांगलं वाटतंय भावाला परत एकदा एवढ्या वर्षानंतर तर भेटलो होतो रे. पण अशा सिच्युएशन मध्ये कधी भेटू, कधीच नाही. लग्न काहीतरी राहिलं तेव्हाच भेटू, पण अशा सिच्युएशन मध्ये कधीच आम्ही विचार नाही केला. सिच्युएशन मध्ये आम्ही कधी भेटलोच नाही आणि आम्हाला सवयच नाही पहिली गोष्ट. आम्ही म्हणजे बघतो ना, एकच असतं आमचं मोटिव्ह असं असतो की आम्ही चाललोय वर्धेला, आम्ही फक्त हसत जातो. आणि आम्ही वर्धेला येतो तर आम्ही हसतच राहतो. वर्धेला आलो, पण यावेळी होत राहतं. हसणं पण असायला पाहिजे आणि दुःख पण पाहिजेच. बरोबर. जिथे मेडिसिन संपते तिथे परमेश्वराला हात मारायची असते. बरोबर. असं खूप चांगलं वाटलं यार तुला भेटून, मस्त वाटलं. तर माझा भाऊ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भाऊचं नाव आहे इसाक कसबे. इसाक भाऊची गाडी म्हणजे त्याच्या बड्डेच्या दिवशी त्याच्या पप्पाने त्याला गिफ्ट दिली आहे. म्हणजे नाव आहे तिचं NS. त्यानं मला फोन केला होता आणि त्याच्या बड्डेच्या दिवशी घेतली आहे. आणि अशी एक सिच्युएशन आली होती गाईस की मावशीची तब्येत एवढी खराब होती आणि हा बोलत होता की मला भाऊ मी गाडी विकून टाकतो. म्हटलं भाऊ तुझं बोलणं सगळं बरोबर आहे, पण करू ना आपण सगळं ॲडजस्ट करू. मग त्याला बोललो मी नाही, गाडी विकायची नाही, आपली गाडी तर आपली गाडी आहे. NS. आवाज दाखव का तुम्हाला, कधी येणार आवाज, कधी येईल नाही ते सर. बघू शकतो गाईस, साऊंड आहे की काय आहे, रॉकेट वाटते रॉकेट. याला पुणेमध्ये घेऊन गेलं ना झालं, मला दुसऱ्या दिवशी कंपनीच्या बाहेर फेकणार. पवन दादाची आम्ही बुलेट घ्यायचो आणि आज इसाक भाऊची स्वतःची गाडी आहे, त्याच्या स्वतःच्या गाडीवर बसत आहे आम्ही, आणि ते पण खूप दिवसानंतर. चला पण यार भांडूपकडे खूप मजा यायची सगळ्या. हां भांडूपकडे एक वेगळी मजा होती, पण इथे रिस्की काम आहे. हां इथं बाबा रोड. आणि काही तुम्ही पण बरोबर गाडी चालवत जा. मेन महत्त्वाचं ते बोलायचं होतं मला तुझ्यासाठी स्पेशली. कोकणवरून बोलवलं. कोकणातली जादू. काय नाव आहे हॉटेलचं? हां त्याच्या टी शर्टवर लिहून आहे बघा, कोकण रतन. आशीर्वाद ले लो बेटा. तो उसको देखना पड़ता ना भैया, उसको देखेंगे फिर वो देखना पड़ता कि वो किस में से जा रहा. अगर नहीं जा रहा तो उसमें अपन चेक कर लेंगे ना. चला
स्कूटी कोण आहे झालं एकमेकाचं चालू चिडवून ते मोठं काम केलं सगळं पप्पी दे दिला ते आमच्यासाठी एकदम प्रेशियस होतं आणि त्या गोष्टीसाठी तुझे मनापासून तेच म्हटलं मी काहीतरी विसरलो. अरे पाण्याची बॉटल विसरलो बाबा मी. पाण्याची बॉटल. चला बाय 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 प्रीती. हां बघ जा तुम्ही ब्लॉग. ठीक आहे. बाय 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 साठी थँक्यू सो मच. व्यवस्थित आहे आणि परत ये लवकर येतो. लवकर ये. बाय भाऊ. दसऱ्याच्या याच्या दिवशी बाय रे बाय बाय. तो गाईच कल्याणच्या स्टेशनला आलो आहे आता आम्ही. आणि खूप चांगलं वाटलं गाईच मावशीला भेटून. मम्मी कसं वाटलं तुझ्या बहिणीला भेटून? चांगलं वाटलं ना. आता गाईच काही नाही, आता पुण्याची ट्रेन पकडायची आणि जायचं आहे गाईच. तो आता पप्पाचा वेट करत आहे. पप्पा आणि दोन्ही जायचं. ज्ञानेश्वरी एक्सप्रेस है प्लॅटफॉर्म क्रमांक 4 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. ट्रेनमध्ये बसलो आहे आणि निघाली आहे गाईस ट्रेन. सो मुंबईला टाटा करत आहे आणि चाललो आहे गाईस आता पुणेला. हे 9:41 झाले होते मी जेव्हा बघितलं होतं. 9:41 झाले. आता काय 2 नाहीतर 3 तासाचा प्रवास आहे. आता आपल्याला उतरायचं आहे. आणि लास्ट टाईम म्हणजे याच्या पहिले पण आम्ही आलो होतो मावशीला भेटायला, तेव्हा ना आम्ही ह्याच ट्रेनमध्ये बसलो. तेच ह्याच ट्रेनमध्ये बसलो होतो. तेव्हा अनन्याताई पण होती, मी पण होतो, रोहिणीताई होती, अजय सर पण होता. तेवढंच फक्त एवढं आहे की ब्लॉग नाही बनवला होता मी. सो हीच ट्रेन चालली आहे कोल्हापूरला, पण मला पुणेला उतरायचं. सो आता 2-3 घंटे आम्हाला इथंच ट्रॅव्हल करायचं. सो गाईस आला आहे पुणे तिथं काय उणे. हे गाईस घरी आलो आहे आणि रात्रीच वाजले गाईस आता 2. घरी आलो आहे आणि आजचा दिवस पूर्ण गाईस आमचा मुंबईमध्ये गेला आणि आता रात्रीचे 2 वाजले. आता घरी आलो आहे गाईस. आणि मेन गाईस मावशीला भेटलो, खूप चांगलं वाटलं गाईस. आणि खूप लवकर रिकवर होत आहे मावशी, ती खूप चांगली गोष्ट आहे गाईस. 1 महिना पण नाही झाला मावशीचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा गाईस, पण खूप रिकवर झाली आहे. तर एवढं आहे की इथं फ्रॅक्चर आहे शोल्डरला, पायाला पण थोडं मार आहे आणि डोक्याचं एक तर जास्त होतं. सो तेच गाईस. तो तुमच्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो गाईस मी की कुठे पण ऑफिसला पण जात असेल, कुठे बाहेर पण जात असेल तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कुठे पण, तर हेल्मेट यूज करा गाईस आणि स्लो गाडी चालवा. तर तेच गाईस, मी पण माझी काळजी घेतो गाईस, मी पण माझ्या परिवाराची काळजी घेतो. तुम्ही पण तुमच्या परिवाराची काळजी घ्या गाईस. म्हणजे मावशीसोबत जशी परिस्थिती झाली आहे गाईस ॲक्सिडेंटनंतर, तिला जेवढा त्रास होत आहे खूप, म्हणजे मावशीनं एवढं पेन झालं होतं तिला गाईस, खूप म्हणजे खूप. ऑपरेशनच्या वेळेस पण खूप पेन झालं होतं तिला, पण तरी पण तिच्यामध्ये हिंमत होती, तिनं केलं गाईस. सो मावशीवानी जशी तुमची परिस्थिती नाही व्हायला पाहिजे देव करून गाईस. सो तुम्ही तुमची काळजी घ्या गाईस, तुमच्या कुटुंबाची पण काळजी घ्या. माझ्याकडून फक्त हेच बोलायचं आहे. पण मावशीला भेटून खूप चांगलं वाटलं गाईस आज. पण मावशी चांगली आहे गाईस. खूप दिवसानंतर इसाकच्या परिवाराला भेटलो, इसाकला भेटलो. म्हणजे आम्ही मुंबईला ना गाईस कधी लग्नाला नाहीतर असं कधी फॅमिलीला भेटायला तेव्हाच गेलो आहे. कधी मेडिकल सिच्युएशनमध्ये इमर्जन्सी कधी गेलोच नाही गाईस. ह्यावेळेस असं झालं आहे की आम्हाला मेडिकल इमर्जन्सीला जावं लागलं गाईस. त्याचं कधीच नाही गेलो आहे मावशीला आम्ही त्या सिच्युएशनमध्ये मिळालोच नाही गाईस. सो तेच गाईस. सो चांगलं वाटलं मावशीला भेटून. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या गाईस.
सो फक्त मला हेच बोलायचं होतं गाईस. सो आलो आहे गाईस, उद्या परत आपल्याला ऑफिसला जायचं आहे. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होता. सो मावशीला भेटून खूप चांगलं वाटलं, सगळ्याही भेटून चांगलं वाटलं, काका प्रीती असणं सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सगळेजण झोपले आहे, मी पण ब्लॉग एंड करतो. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. गुड नाईट अँड बाय बाय.